आज दुपारी गणेशपेठ पोलीस स्टेशन यांना गणेशपेठ बस डेपो यांच्याकडून कॉल प्राप्त झाला की एक गडचिरोली डेपोची एक गाडी इथे उभी आहे आवारामध्ये आणि त्या गाडीमध्ये एक संशयास्पद त्यांना एक डबा दिसून आलाय। ती माहिती मिळाल्याबरोबर गणेशपेठ पोलीस स्टेशनचे सिनियर पीआय मिराशी येथे आले आणि सर्व वरिष्ठ अधिकारी आपण इथे आले। आपण गाडीचं इन्स्पेक्शन करून पूर्ण एरिया निर्मनुष्य केला आणि त्याच्यानंतर बीडीडीएसची टीम पण इथे आली होती। तर त्या बीडीडीएसच्या तपासणीमध्ये थोडं त्यांना संशयास्पद ती गोष्ट वाटत आहे। सध्या ती जो ऑब्जेक्ट होता ते त्यांना ते सुराबर्डी येथे घेऊन गेले आहे। तिथे पुढची तपासणी त्याची होईल डिटेलमध्ये पूर्ण आणि पुढची तपासणी झाल्यानंतर पूर्ण त्याचं कन्फर्मेशन झाल्यानंतर आपल्याला माहिती देणार। ही बस कुठून आली होती आणि कुठून बस आली होती ही? आणि गडचिरोली डेपोची बस आहे ती 1 तारखेला इथे आपल्या नागपूरमध्ये आलेली होती आणि काल ती सावनेरला पण गेलेली होती ती गाडी। आता एक दुपारीच कळलं जवळपास 2च्या सुमारास आपल्याला माहिती 1:30 वाजता ही माहिती मिळाली आपल्याला डेपोकडूनच ती माहिती मिळाली आणि त्यानंतर आपल्या टीम्स इथे आलो त्यांनी पूर्ण चेकिंग केली आहे। प्रथम दर्शनी बॉम्ब वाटतोय हे थोडं बीडीडीएसला त्यात संशयास्पद वाटत आहे त्यामुळे आता अधिक तपासणीसाठी ते घेऊन गेले। सुराबर्डी EOTC आहे तिथे त्याची पूर्ण तपासणी होईल। तिथे जाऊन ते सुरक्षित राहील म्हणून तिथे घेऊन गेले। तिथं योग्य होणार नाही चेक करणे तर तिथे संपूर्ण चेकिंग झाल्यावर आपल्याला कन्फर्मेशन देतील पुढचं काय त्याच्या। कालींचे आता ते चालक आहे त्यांची आता आपल्याला विचारपूस करणे बाकी आहे। तर कालचे जे चालक होते त्यांना विचारावं लागेल ते इथे आता अवेलेबल नाही आहेत। तर काल जे सावनेरला घेऊन गेले होते त्यांना आपल्याला विचारावं लागेल नाही ते आपल्याला चेक करायचं। सावनेरचे जे ड्रायव्हर आहे त्यांना आपण बोलावणार आहे तपासणीला तर त्यांना विचारपूस केल्यानंतर ते स्पष्ट होईल आपल्याला।